वसुदेवसुतं देवं तन्तुजानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 18च्या माध्यमातून या ठिकाणी स्वे कर्मण्यभिरतः की आपापली कर्म करत असताना कशा प्रकारे तो संसिद्धीला प्राप्त होतो, म्हणजे चित्तशुद्धीद्वारा. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यजेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपापली असणारी जी कर्म आहे ती कर्म काय, त्या ठिकाणी यदि काही दोष दिसत असला तरी सुद्धा ती कर्म काय केला पाहिजे, त्यांचा त्याग केला पाहिजे, न केला नाही पाहिजे. श्रेयान स्वधर्म विघ्न परधर्मात. आपला जो धर्म आहे त्याच्यामध्ये किंचित न्यून अतिरिक्त कमी जास्त म्हणा काही जरी असला तरी आपल्या धर्माचं जे अनुष्ठान आहे कुठल्याही प्रकारे आपल्या धर्माचं अनुष्ठान केलंच पाहिजे. आपल्या धर्माचा त्याग हा केला नाही. म्हणजे अशा प्रकारे कर्म करत असताना का, कारण तेच त्याचं नैसर्गिक हा म्हणतो आपण. स्वभाव म्हणजे त्याचा असणारा स्वस्य भाव हा सारखा की त्याच्या असणारा त्याच्या असणाऱ्या अंतःकरणाची, त्याच्या असणारी बुद्धीची जी नैसर्गिक अवस्था आहे. म्हणून म्हणतो आपण आता 10वीचा रिझल्ट लागला, आता काय म्हणतो त्याची काय बुद्धीची कॅपॅसिटी आहे, तो काय करू शकतो. आता सारासार या ठिकाणी आपण काय करतो, सारासार या ठिकाणी आपण सर्वत्र या ठिकाणी त्याचा विचार करून मग तू आता असं कर, तुला कॉमर्स नाही झेपणार किंवा तुला सायन्स नाही झेपणार, मग काय कर, तू कॉमर्स घे. मग कॉमर्स करून काय करू, नाही मग तू आता आर्ट्स घे. म्हणजे अशा प्रकारे त्याच्या बुद्धी असणाऱ्या त्या बुद्धीच्या कुवतीनुसार किंवा बाई काही नको जाऊ दे, आपला 2 वर्ष ITI करून कुठेतरी कामाला लाग. म्हणजे ज्याची काय कशा प्रकारे बुद्धी आहे त्या अनुषंगाने काय करतो आपण त्याला त्या ती साईडला त्या याच्यामध्ये वर्गामध्ये त्याला आपण प्रवेश देत राहतो. त्याप्रमाणेच येतं प्रत्येकाची जी कर्म जी आहे त्या कर्माच्या अनुषंगाने का ती त्याच्या अनुषंगाने त्याच्या बुद्धीची त्याच्या शरीराची ती धारणा आहे त्याची, म्हणून ती करत असताना त्याच्यामध्ये एखादा जरी दोष निर्माण झाला तरी तो दोष काय त्याला काय तो दोष त्याला लागत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने ती कर्म काय केली पाहिजे, ती तर कर्म त्याने केलीच पाहिजे. आणि म्हणजे अशा प्रकारे ती कर्म करत असताना काय होणार आहे, मग ती कर्म करत असताना चित्तशुद्धीद्वारे ज्ञानप्राप्तीच्या द्वारे पुन्हा आता पुढे जाऊन सांगितलं काय, तर पुढे जाऊन काय सांगतात, नैष्कर्म्य सिद्धी. या सर्वाच्या द्वारे काय जो मूलभूत विषय जो आपला आहे कोणता, नैष्कर्म्य सिद्धी. त्या ठिकाणी काय त्याला असणारी ब्रह्मप्राप्तीची किंवा त्याच्यामध्ये येणारं ब्रह्मप्राप्तीचं अधिकारित्व हे त्याला काय होणार आहे, हे त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि मग अशा प्रकारे ती ब्रह्मज्ञानाची परिनिष्ठा कशा प्रकारे संपादित करतात, त्या अशा प्रकारे मागच्या वाटून आपण पाहिलं. 50व्या जो श्लोक होता, 50व्या श्लोकामध्ये त्यांनी काय सांगितलं की अशा कशा प्रकारे काय करतोय तो, सिद्धिम प्राप्तो यथा ब्रह्म. की अशा प्रकारे तो जो आहे कुंतीपुत्र काय होतोय, सिद्धिम प्राप्त हा ज्ञाननिष्ठेची योग्यता प्राप्त होणे किंवा त्या अनुषंगाने त्या सिद्धीला प्राप्त झालेला पुरुष आता काय करतोय, ब्रह्माला प्राप्त होतो. मग तो ब्रह्माला कशा प्रकारे प्राप्त होतो, त्याच्या पुढच्या असणाऱ्या स्टेज ज्या आहे त्या ठिकाणी ज्याप्रमाणे ज्ञानाच्या किती सांगितल्या सप्तभूमिका ज्याप्रमाणे मांडल्या की नुसतं लगेच श्रवण मनन निधिध्यासन झालं म्हणजे सगळंच झालं असं नाही. पुढे स्थानूनिखन न्यायनं तिथं काय पाहिजे, निष्ठा व्हायला पाहिजे. ब्रह्मनी निष्ठा म्हणून श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम सांगितलं. तशी श्रोत्रिय सगळेच आमच्याकडे. श्रोत्रिय म्हणजे काय, शास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन करणारे हे जे आहेत हे आमच्याकडे सर्व श्रोत्रिय आहेत. परंतु इथं काय, श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ, ब्रह्मनी निष्ठा हा ब्रह्मनिष्ठा. ब्रह्मामध्ये निष्ठ पाहिजे म्हणजे परमेश्वरामध्येच काय पाहिजे, त्याची निष्ठता पाहिजे. परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारची जी निष्ठा आहे ती निष्ठा म्हणजे त्याची असणारी ब्रह्मनिष्ठा. मग ती ब्रह्मनिष्ठा महत्त्वाची. तर श्रोत्रिय असून काही उपयोग नाही. सगळेजण शिकतात आपल्याबरोबरचे, परंतु हे सर्व शिकत असताना किंवा म्हणून त्या ठिकाणी भगवंत म्हणतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः सांगतात की त्याच्यामध्ये एखादाच हे सगळे जे साधना करत आहेत, सगळे जे शास्त्राचं श्रवण मनन काय सगळं जे काय करत आहे त्याच्यामध्ये हे करत असताना 0.001 एखादाच सहस्र म्हणजे 0.0001 एखादाच हजारो मधला एक
काय करतोय, मला येऊन प्राप्त होतोय. म्हणजे एवढं ते काय ते परमेश्वराला म्हणजे ते तत्व आहे, ब्रह्मसिद्धी जे आहे किंवा नैष्कर्म्य सिद्धी आहे, की नैष्कर्म्य सिद्धी एवढी सहज आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारची जी नैष्कर्म्य सिद्धी आहे, नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होण्याकरता कशा प्रकारे मग त्याची पुढच्या असणारी स्टेप, सिद्धी प्राप्तो यथा ब्रह्म, किती जी सिद्धी आहे ती नैष्कर्म्य सिद्धी प्राप्ती करण्यासाठी ते संक्षेप्त मी तुला आता काय करतो, ह्या ज्या असणाऱ्या स्टेजेस ज्या आहेत म्हणजे पायऱ्या, सोपान ते जे आहे, जसं आहे योगाचे असणारे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग योग पद्धती, तसे ज्ञानामध्ये ज्ञानाच्या असणारे योग, वसिष्ठामध्ये असणाऱ्या सप्तभूमिका सांगितल्या, कशा मागे कशा प्रकारे करत 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 7व्या आणि 8व्यामध्ये ब्रह्मच होते. त्या भावाला कसा जातो, ती होणारी भावना म्हणजेच नैष्कर्म्य सिद्धीची असणारी भावना कशा प्रकारे तू प्राप्त करतो, हे सगळं 51, 52 आणि 53 या 3 श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून 51व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगता येतं, 3 श्लोकाच्या माध्यमातून ती असणारी भावना, म्हणून तेच सांगितलं ती ब्रह्मज्ञानाची परानिष्ठा. ते ब्रह्मज्ञान जे आहे त्या ब्रह्मज्ञानाची परिनिष्ठा कशा प्रकारे ते प्राप्त करतात या ठिकाणी, ते मी आता या ठिकाणी सांगण्याचा भगवंत म्हणतात प्रयत्न करतात. आणि म्हणून भगवंत हे सर्वच्या सर्व जे गुण आहे, थोडक्यात ते सगळे गुण आहे ब्रह्मज्ञानासाठी अत्यंत अपेक्षित, आता हे का अत्यंत जवळचे ज्याला म्हणतो आपण, ते पहिले सगळे आहे झाले आम्हाला, अमानित्वादम वित्मय सगळं अभियम सत्वं हे सगळं झालं. आता हे सगळं झाल्यानंतर अत्यंत हा अत्यंत जवळचा आहे. आता शेवट आला, 5व्या 6व्या पायरीवर येऊन उभा राहिला आणि आता बस 2च पायऱ्या झाल्या की काय तो ब्रह्मनिष्ठ होणार आहे. मग त्याच्यासाठी जे लागणारे गुण आहेत ते कोणते, ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. काय म्हणतात, बुद्ध्या विशुद्धया युक्तः धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसे विलग्भाषी यतवाक्काय मानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुञ्च निर्ममः शान्तः ब्रह्मभूयाय कल्पते. की अशा प्रकारे तो काय होतो, तो ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणजे ब्रह्मभूया म्हणजे ब्रह्म म्हणण्यास, कल्पते म्हणजे समर्थ होतो. अथवा तो अशा प्रकारे या सर्व गुणांनी ज्यावेळेस संपन्न होईल त्यावेळेस काय होईल, तो ब्रह्मच होईल. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. दुसरं काही होणार नाही, इकडे जाईल तिकडे जाईल, असं होईल तसं होईल, काही नाही. यथा नद्यस्यन्दमानाः समुद्रम अस्ति विहाय नामरूपे विहाय. ज्याप्रमाणे नदी समुद्रामध्ये एकदा गेली की काय स्वतःचा नामरूपाचा त्याग केला की काय होतं, ज्याप्रमाणे समुद्रच होते, आणखी काय होतं का त्या नदीचं, आणखी काही होत नाही, समुद्रच होतं. त्याप्रमाणे या ठिकाणी नामरूपाचा असणारा त्याग सर्व दुःखाचं मूलभूत कारण काय, आज आम्ही सर्व दुःख भोगत आहोत. या सर्व दुःखाचं मूलभूत कारण काय, नाम आणि रूपामध्ये असणारी अहम वृत्ती, मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा. आणि म्हणून ज्याची असणारी नामरूपामधली आसक्ती, अहम भावना जेवढी मोठी तेवढं त्याला त्रास मोठा. म्हणून सर्व साधुसंत एकच सांगतात, ठेविले अनंत तेथेसी राहावे, जिथे असू द्यावे समाधान. की ज्याप्रमाणे परमेश्वराला आपल्याला साधकाने तरी साधकाच्या जीवनामध्ये विचार करताना एवढा केला पाहिजे की ज्याप्रमाणे परमेश्वराने आम्हाला ठेवला आहे त्या अनुषंगाने आपण राहिलं पाहिजे. चित्ते असू द्यावे समाधान. समाधानाची असणारी जी वृत्ती आहे ती समाधानाची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती नसेल तर मग काय होतं, बुद्धिनाशात प्रणश्यती. त्या ठिकाणी 2ऱ्या अध्यायात सांगितलं, ध्यायतो विषयां पुंसा संगस्तेषु उपजायते. सगळं सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून अशा प्रकारे आता शेवट म्हणून काय, ब्रह्मभूयाय कल्पते. की अशा प्रकारे या सगळ्या गुणांच्या माध्यमाने स्थानूनिखन न्यायेनं सगळं करत असताना हे सगळे गुण आता काय झाले, त्याला प्राप्त झालेले. का, कारण आता काय झालं, चित्तशुद्ध झाले. चित्तशुद्धीद्वारा
आता हे सर्व गुण आता त्यांनी प्राप्त केले. कोणकोणते? बुद्ध्या विशुद्धया युक्त. हा सगळ्यात पहिला जी बुद्धी आहे का अत्यंत शुद्ध ज्याची झालेली, अत्यंत शुद्ध निष्कपट बुद्धीने युक्त होऊन त्या बुद्धीमध्ये आता दुसरं काही नाही. म्हणजे मग काल सांगितल्याप्रमाणे फक्त परमेश्वर नारायण सजातीय वृत्तीचा प्रवाह, अन्य कोणत्याही विषयांचा आता विचार त्या ठिकाणी येत नाही. परमेश्वराचीच प्राप्ती करायची आहे. परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही वस्तूकडे मला जायचं नाही. अशा प्रकारे जो सजातीय वृत्तीचा असणारा प्रवाह एकसारखा परमेश्वरच आहे, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. अशा प्रकारे जो वृत्तीचा जो प्रवाह आहे तो निष्कपट कायिक वाचिक मानसिक जी एकता सांगितली ते कायिक वाचिक मानसिक एकरूपतेने बस एक सामान परमेश्वरच अशा प्रकारे दृढ निश्चय झाले त्याच्या बुद्धीचा तो असणारा. त्याची काय झाली? तो विशुद्धया बुद्ध्या युक्त. हा अत्यंत शुद्ध त्याची बुद्धी, त्या सजातीय वृत्तीचाच प्रवाह, दुसरं काही त्याच्या बुद्धीमध्ये आता येत नाही. नंतर धृत्या आत्मानं नियम्य. त्यानंतर काय करतोय? अशा प्रकारे शुद्ध बुद्धी झाल्यानंतर काय करतोय? आत्मानं नियम्य. धृत्या म्हणजे धैर्याने. आता धीरता प्राप्त झाली, कारण का बुद्धी आता स्थिर झालेली. आता बुद्धीमध्ये बाकीचे जे विषय आहे, जे विषय बुद्धीला चंचल करणारे आहेत, आज गुलाबजाम खायचा, उद्या हे खायचं, परवा तिकडे जायचं, परवा वेळ खायची, हे काय जे सगळे विषय आहेत ते सगळे विषय शांत झाले. आणि मग अशा प्रकारे मग काय धैर्याने मग आता काय बुद्धी स्थिर झालेली आहे. स्थिर झाली एकदा बुद्धी की मग काय होईल? तो धैर्याने शरीर इंद्रिय संघाताचे नियमन करून त्यांना आपल्या वश करून घेतले. आता त्यांनी काय धैर्याने एकदा लक्षात आलं काय की बुद्धी आता माझ्या हातामध्ये आलेली आहे. मग काय झालं? माझंच ऐकणारे आहे. मग काय हे बाकीचे जे आहेत चलबिचल करणारे, मेन माणूस पकडला की जसा बाकीचे सगळे शांत होतात तसं आहे. बुद्धीला एकदा नाही काय केलं? धारण केलं. तिला समजून सांगितलं हे नाही असं चालणार. आता काय आपल्याला सजातीय वृत्तीचा प्रवाहच करायचा आहे, बाकी काही नाही. परमेश्वराचं चिंतन, परमेश्वराच्या व्यतिरिक्त अन्य कोणतंही चिंतन इथं आम्ही चालून देणार नाही. हे एकदा बुद्धीला कळलं की मग काय करेल? बुद्धी पुढची जी आहे इंद्रिय विषय इंद्रिय जी धावताय ते करायचे ते करायचे, तर सगळ्यांना लगेच म्हणत चालणार नाही. या देहामध्ये आता फक्त रामनामालाच फक्त परवानगी आहे. बाकीचा तुम्ही काय म्हणाल आराम करतो, याव करतो, त्या करतो, इथे चालणार नाही. इथे फक्त या देहामध्ये आता राम नामच घेतलं जाईल. तद व्यतिरिक्त काही करणार नाही. ज्याला पाहिजे त्यांनी या इथे राहा. नसेल त्यांनी काम क्रोध लोभ मोह मद मत्सर तुम्ही इथनं बाहेर निघून जा. यापुढे या देहामध्ये बाकीच्या कुठल्याही गोष्टीला थारा राहणार नाहीये. फक्त राम नामच घेतलं जाणार आहे. अशा प्रकारे ती काय करेल? बाकीच्या इंद्रियांना सुनवेल, सांगेल. कारण आता धीरता याच्यामध्ये प्राप्त झाले की बुद्धी माझ्या अधीन झालेली. आणि अशा प्रकारे मग काय होईल? काय धृत्या आत्मानं नियम्य. धैर्याने अत्यंत काय करेल? शरीर इंद्रिय संघाताचे नियमन करून त्यांना काय करेल? आपल्या वश करेल. आणि मग काय? शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रागद्वेष विदस्यतु. शब्दादी विषयांस त्यक्त्वा म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध यांना विषयांचा काय करेल? तथा ती बुद्धी त्याच्या मागे जी धावत होती तिला आता कळलं की या देहामध्ये रामनाम चालणार आहे. मग बाकीचे विषय इथं चालणार नाही. कुठले सांसारिक विषय, अमुक विषय, तमुक विषय काही चालणार. मग ती काय करेल? शब्दादीन विषयांस त्यक्त्वा रूप रस हे काय जे काय आहे पंच ज्ञानेंद्रियांच्या अनुषंगाने त्यांचे असणारे विषय ते सगळ्या विषयांचा श्रोत्रम त्वक चक्षु रसना ग्रहणम शब्द स्पर्श रूप रसगंध ही जी पंच ज्ञानेंद्रिय आहे हे पंच ज्ञानेंद्रियांचे असणारे विषय. मला गोड ऐकायला पाहिजे, गोड खायला पाहिजे, गोड बसायला पाहिजे, हे सगळे जे काय आहे शब्द स्पर्श रूप गोड पाहायला पाहिजे. हे सगळ्याला काय करेल? सगळ्याला शब्दादी स्पर्शांचा जे काय आहे त्या सगळे विषय जे आहेत त्या विषयांचा काय करून टाकेल? आता त्याग करेल. कारण यांनी काही उपयोग नाही. आता या देहामध्ये हे काही चालायचं नाही. यांचे लाड, या इंद्रियांचे असणारे लाड थोडक्यात या ठिकाणी आता बंद झालेले आहेत. कारण का या ठिकाणी आता प्रभू रामचंद्र आलेले आहेत या देहामध्ये. तर त्यांना अपेक्षित जे आहे ते तिथे घडेल, बाकी काही इथे चालणार नाही. आणि म्हणून काय करेल? मग शब्द स्पर्श रूप रसगंधाच्या अनुषंगाने ते काय जे काय आहेत
त्यांचे असणारे जे विषय, त्या विषयांच्या मागे ही जी इंद्रिय धावत होती ती काय होते, विषय तो त्यांचा झाला नारायण. आता त्यांचा विषय ते बाकीचे राहिलेले नाही. गुलाबजाम खायचं, बागेत जायचं, हे करायचं ते करायचं, काही नाही. विषय तो त्यांचा झाला ना. त्यांना कळलं या बाह्य विषयामध्ये आता काही नाही. परांजिखानु व्यतृण स्वयं तस्मात् परां पश्यति नांतरात्मन कश्चित् धीर प्रत्यगात्मा नाईक्षत आवृत्त चक्षु अमृतमिच्छन् सांगितलं. कोणीतरी एखादा, सगळेच बाहेर धावणार आहेत, परंतु एखादा असा नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त झालेला काय करे, कश्चित धीर प्रत्यगात्मा नाईक्षत या ठिकाणी असणारा प्रभू रामचंद्र, त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्याच्या अनुष्ठाने आवृत्त चक्षु आहे. बाहेर पाहण्यात काही अर्थ नाही. काय करेल, चक्षु आवृत्त करून घेईल. म्हणजे तो आता आतमध्ये पाहायला सुरुवात करेल. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे आतमध्ये पाहिल्यानंतर त्याला काय करेल, याच ठिकाणी प्रभू रामचंद्राचं असणारा अंतःकरणामध्ये दर्शन होईल. अमृत चक्षु अमृतत्व इच्छन. आणि मग काय म्हणतात, ती अमृतत्वाची प्राप्ती. म्हणून मग काय करेल, तो बाह्य विषयांमध्ये आहे, बाह्य विषयांचं ज्ञान, बाकी इंद्रियाचे त्या अनुषंगाने धावताय त्या सर्वांना किंवा त्या सर्वांचा शब्दादीन विषयास त्यक्त्वा, त्या सगळ्यांचा त्याग करून रागद्वेष विदस्य रागद्वेष सुद्धा जे आहेत त्यांच्या अनुषंगाने इंद्रिय एकदा विषयांकडे निघाली की काय होणार, प्राप्त झालं तर त्या ठिकाणी आनंद, आणि विषय अप्राप्त झाल्यानंतर द्वेष, मनामध्ये क्रोध. तेच सांगितलं, ध्याय तो विषयांतूनचा कशा प्रकारे ते सगळं ज्या स्टेज आहेत कशा प्रकारे काय काय होत जातं. विषयाचं निश्चित झालेलं ध्यान, ध्याय तो विषयांतुसा संगस्तेषु उपजायते संगा संजायते कामा कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहा स्मृतिभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः आणि बुद्धिनाशात प्रणश्यती. स्वतःचा नाश करून कशाच्या अनुषंगाने, त्या विषयांचं चिंतन. आणि म्हणून या ठिकाणी काय झालं, आता विषयच नारायण झाल्यामुळे आता ह्या ठिकाणी बुद्धीला विषयांचं चिंतनच नाही. आणि आता विषयांचंच चिंतन नसल्यामुळे त्या ठिकाणी रागद्वेषाला थाराच नाही, रागद्वेष निर्माणच होणार नाही. रागद्वेष निर्माण कशाला होतो, निर्माणच होणार. म्हणून काय, रागद्वेष विदस्य ज्या सगळ्या रागद्वेष आहे, सगळ्या रागद्वेषांचा आता काय करेल, तो त्याग करून टाकेल. त्यानंतर विविक्त सेवी, विविक्त सेवी म्हणजे सगळं त्यानंतर सगळं झाल्यानंतर आता काय करेल, उठेल आणि या संसारामध्ये राहणार नाही. अलग लक्षात, संसारामध्ये राहिल्यानंतर संसारी मनुष्याचं एक वृत्ती असते, दुसरा संसारी लवकरात लवकर कसा बनेल याच्याकडे त्यांचं फार लक्ष असतं. आणि म्हणून हा काय करेल, आता हे काही नको, हा संसार नको, हे संसारी लोक नको, म्हणून काय करेल, तिथनं उठल आणि काय करेल, विविक्त सेवी. विविक्त सेवी म्हणजे एकांत वास, एकांते सुखमाप्स्यतां परचरच्चेतस्समाधीयतां. त्या ठिकाणी सांगितलं, सुंदर सांगितलं. साधना पंचकमध्ये अतिशय सुंदर साधना सांगितली. त्या ठिकाणी ते 40 असणाऱ्या 40 प्रकारच्या साधना वेदोनित्य तिथे करून आरंभ करून शेवटपर्यंत मग तिथं सांगितलं काय, एकांते सुखमाप्स्यतां परचरच्चेतस्समाधीयतां. हे सगळं सोडून काय केलं पाहिजे, एकांते. विविक्त सेवी म्हणजे एकांत वासामध्ये, म्हणजे काय, वन पर्वत, ज्या ठिकाणी कोणी नाही, एखाद्या नदीच्या तीरावर एखादं सुंदर मंदिर बघेल अशा मंदिरामध्ये जाऊन काय, वनपर्वत इत्यादी एकांत स्थानामध्ये जाऊन किंवा एकांत स्थानाचे सेवन करण्याचे काय करतो, शील म्हणजे त्या ठिकाणी त्याचा असणारा तो स्वभाव. कारण का आता इंद्रियांची उच्छृंखलपणा संपलेला आहे, त्यामुळे काय ते आता शांत झालेले आहेत. त्यांना आता हेच पाहिजे तेच पाहिजे, मला सिटीमध्ये राहिलाच पाहिजे, मग संध्याकाळी 5 वाजले की वेळ खायला पाहिजे, हे सगळे जे काय विषय आहे सगळ्यापासून फार लांब जाईल तो. म्हणून तो काय, मग एकांतेच समाप्स्यताम, एकांत विविक्त सेवी, एकांत वासामध्ये कुणी नसलेल्या स्थानावर तो काय येईल, राहील. आणि मग काय, यत वाक काय मानसः, मग वाक काय म्हणजे शारीरिक, कायिक वाचिक मानसिक काय यांचं ज्यांनी का आता काय केलंय त्यांनी, कारण का नियमन आपल्या आप झालेलं आहे. मग एकांतामध्ये वास केल्यानंतर पुन्हा त्यावर काय करायचा, तो पुन्हा त्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल. वाक शरीर मन यांचे नियमन करून काय, नित्य ध्यान योग पराहा. हे सर्वात नित्य नियमन आम्ही तो प्राणी दुर्लभ म्हणून सांगितले. त्या ठिकाणी अशा प्रकारे सगळं करत असताना तो काय करेल, आता हे सर्व करत असताना नित्य नियमन आम्ही तो प्राणी नित्य त्याचा असणारा सकाळ संध्याकाळची काय ती साधना. दुपारी भिक्षा दिली, आता एखाद्या गावामध्ये जाईल, तिथनं दुपारी 12 वाजता काय पाहिजे असेल ते शरीराला अपेक्षित तेवढी भिक्षा घेऊन येईल, त्यातली दुपारी थोडं भोजन करेल, स्नान आदी करेल,
पुन्हा भोत्यातली थोडी भिक्षा घेईल, त्यानंतर थोडी ठेवेल, संध्याकाळी भिक्षाटन करायचं नाही, नियम आहे. मग त्यातलं जर काही राहिला आहार तर तेवढा भिक्षौषधम भुज्यताम, त्या अनुषंगाने थोडाफार येईल आणि बाकीचा सगळा जो वेगळा आहे आता तो काय काय ध्यानयोग परा, हा ध्यानयोगामध्येच दुसरं काही नाही, परमेश्वराचा असणारा अनुसंधान एकसारखं सातत्याने ते असणार अनुसंधान नित्य ध्यानयोग परा. मग काय सततम ध्यानयोग तत्पर झालेला. मग अशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर तू काय होईल, वैराग्यम समुपाश्रित. मग या सगळ्या गोष्टींचा असणार परिपाक काय, या सर्व गोष्टींचा असणारा परिपाक म्हणजे त्याला वैराग्य. साधकामध्ये या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या. कोणता, एक विवेक आणि वैराग्य. हे दोन काय, दोन साधकाचे पंख आहेत. या दोन पंखाच्या अनुषंगाने त्याला गगनामध्ये भरारी घेत त्या आत्मज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल, ब्रह्मस्थानापर्यंत जाऊन पोहोचायचं असेल, नैष्कर्म सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल, ते दोन पंख अतिशय मजबूत साधकाचे राहिले पाहिजे. कोणकोणते, एक विवेक आणि एक वैराग्य. विवेक वैराग्य नसेल तर काही साधकाचा उपयोग नाही. वैराग्य पाहिजे मनामध्ये, सोडण्याची इच्छा नाही ना, दिलं सोडून काही हरकत नाही, तू नाही दुसरा, म्हणजे अशा प्रकारची असणारी वैराग्याची भावना. म्हणजे तेच काय, म्हणून काय त्या ठिकाणी ऐहिक आणि पारलौकिक विषयांचा परिपूर्ण विरक्त झालेला, ऐहिक आणि लौकिक जे विषय आहे त्याच्यापासून परिपूर्ण विरक्त झालेला, त्या मना यात किंचित मला हे सुख पाहिजे, मला अमुक सुख पाहिजे, अरे हे नाही, मी हे सगळं एवढं सगळं केलं, एवढं सगळं मी तप केलं, आता जाऊ दे, कमीत कमी स्वर्ग लोकामध्ये तरी मला काहीतरी सुख मिळेल, ते सुद्धा नाही. ऐहिक आणि पारलौकिक कुठल्याच प्रकारच्या सुखाची असणारी इच्छा मनामध्ये न राहणे म्हणजे वैराग्य समाश्रित. हा त्याने खरोखर वैराग्याला प्राप्त केलेला आहे. त्यानंतर वैराग्यम समुपाश्रित अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम. हे सगळे जे काय अहंकार मनामध्ये असणारा, देहादिकाच्या ठिकाणी असणारे अहमबुद्धी, मी, अहंकार म्हणजे मीपणा. त्यानंतर अहंकार, नंतर काय बलम म्हणजे काम रागादी प्रयुक्त सामर्थ्य, बल मनामध्ये असणारं काम आणि रागादी प्रयुक्त सामर्थ्याला दर या ठिकाणी त्यांनी बल म्हटलं. का बल म्हणजे शारीरिक बल नाही, तर काम आणि रागादी प्रयुक्त सामर्थ्य, मनामध्ये असणारं काम, मनामध्ये असणारे काम रागादी रागद्वेषादी जे मनामध्ये आहे त्याला या ठिकाणी बल घेतलं. दर्प म्हणजे मद, मीपणा, एका त्यामध्ये आपण फार घमंड, थोडक्यात मराठीमध्ये घमंड दर्प म्हणजे त्याला फार घमंडी येतो. म्हणजेच काय, त्याला दर्प, त्याला वाटतं माझ्या नान्योस्ति सदृशा, माझ्या सदृश दुसरा कोणी नाहीये, मी कोणतरी वेगळाच आहे, अशा प्रकारची जी भावना आहे ती भावना म्हणजे दर्पाची असणारी भावना. काम म्हणजे इच्छा, काम म्हणजे या ठिकाणी इच्छा. क्रोध म्हणजे द्वेष, क्रोध म्हणजे राग, अनावर होणे, हे सगळे एक सारखे. परिग्रह म्हणजे शरीर धारण किंवा धर्माचरण यांनाही आवश्यक असलेला परिग्रह, यांना अपेक्षित जेवढा आहे तर तेवढंच परिग्रहम. आणि विमुंच म्हणजे काय, त्या सर्वांना टाकून, म्हणजेच काय, शरीर धारण किंवा धर्माचरण यांनाही आवश्यक असलेला परिग्रह टाकून, म्हणजेच काय, परिग्रह टाकून म्हणजे निर्ममः, ममत्व माझेपण सोडून ममत्व रहित झालेला. आणि त्यामुळे काय, जो अतिशय शांत झालेला आहे, अशा प्रकारे या सर्वांना सोडून, म्हणजे आत्ता सांगितले या सगळ्या विमुंच निर्मम शांत. निमुंच म्हणजे सोडून, हे सगळे जे काय आहे अहंकार बलम दर्पम कामम क्रोध, हे सगळे जे काय आहे या सर्वांचा त्याग करून काय करतो, विमुंच म्हणजे सोडून, निर्मम आता काय मनामध्ये कुठल्याही प्रकारचे ममकाराचे, माझं ही भावना आहे ज्याची परिपूर्ण संपून गेलेली आहे. मी माझेपण गेले वाया, देखता पंढरीच्या राया. मी आणि माझं पण जे आहे, मी तू पण जे आहे ते सर्वच्या सर्व काय आहे, हे काही आता या ठिकाणी राहिलेलं नाही. आणि मग अशा प्रकारे ज्यावेळेस मी आणि माझं पण संपेल त्यावेळेस तो काय होईल, ब्रह्मभूयाय कल्पते. मग अशा प्रकारे तो काय ब्रह्म बनण्यास समर्थ होता, अथवा तो ब्रह्मविद ब्रह्मैव होती, त्या ब्रह्मभावाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणजे अशा प्रकारे हे जे काय ज्याप्रमाणे त्या ठिकाणी साधका म्हणजे मध्ये जे काय सांगितलं, वेदो नित्यमधीयताम तदं कर्मस्वनुष्ठीयताम, ते जे काय त्या ठिकाणी सांगितल्या
40 प्रकारच्या असणार साधना, त्याच अनुषंगाने हे सगळं या ठिकाणी सांगण्याचं त्यांनी तसंच सेम म्हणायला काही हरकत नाही. तेच या ठिकाणी सांगितलं. बुद्ध्या विशुद्धया युक्तः धृत्या आत्मानं नियम्य च शब्दादीन विषयांस्त्यक्त्वा रागद्वेष विदस्य च वियुक्तसेवी लघ्वाशी यतवाक्काय मानसा ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं विमुच्य निर्ममः शांतः असा जो आहे तो ब्रह्मभूयाय कल्पते. या सगळ्या गोष्टींनी युक्त झालेला काय होतो तर ब्रह्मभूयाय कल्पते, तो ब्रह्मभावाला प्राप्त होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मच होतो. दुसरं काय होतं का? दुसरं काही नाही होतं. जसं नदी समुद्रच होते. समुद्राव्यतिरिक्त काय होतं का? तर काही जसं होत नाही. गंगासागराला एकदा गंगा वाहिल्याबरोबर अजून विसर्जन पण होत नाही. तोच तिथं असणार. तिथं 2-1 किलोमीटर लांबच आहे अजून समुद्र. तेव्हा तिथं जे जल आहे ते काय खारट निर्माण होतं त्या ठिकाणी. म्हणजे काय पाहता क्षणी तसंच आहे ते या ठिकाणी. ज्या क्षणी त्याचा अनुभव झाला त्या परमेश्वरी त्याचा परोक्ष अनुभूती ज्या क्षणाने त्याला झाली त्याच वेळी काय होतो तो त्या भावालाच प्राप्त. अन्यत्न दुसरीकडे कुठेही तो न जाता तो ब्रह्मभाव जो आहे त्या ब्रह्मभावाला ब्रह्मविद ब्रह्मैव होत आणि तो ब्रह्मच होतो. दुसरं काही होत नाही. हेच या ठिकाणी सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून म्हणतात काय बुद्ध्या इति बुद्ध्या अध्यवसाय लक्षणया विशुद्धया मायारहितया युक्तः संपन्नः धृत्या धैर्येण आत्मानं कार्यकारणसंगातं नियम्य च नियमनं कृत्वा विषकृत्य शब्दादेशां तान् विषयान् त्यक्त्वा सामर्थ्यात् शरीरस्थितिमात्र हेतुभूतां केवलान् मुक्त्वा ततः अधिकान् सुखान् परित्यज्य इत्यतः शरीरस्थित्यर्थत्वेन प्राप्तेषु रागद्वेषु इत्यस्य परित्यज्य. म्हणजे काय? ततः म्हणजे मायारहित अशा निश्चयात्मिका बुद्धीने, मायारहित जी निश्चयात्मिका बुद्धी झालेली आहे त्या मायारहित निश्चयात्मिका बुद्धीने काय संपन्न असलेला पुरुष धैर्याच्या योगाने शरीर व इंद्रियांच्या समुदायांना वश करून घ्या. तो ते सगळे काय शरीर इंद्रिय समुदायांना तो कशाच्या अनुषंगाने? त्या बुद्धीला निश्चयात्मिका बुद्धीच्या अनुषंगाने त्या सगळ्यांना तो काय करतो? वश करून घेतो. आणि त्यानंतर शब्दादी विषयांचे सेवन केवळ शरीर कायम राहण्यापुरते करून शरीर स्थिती अपेक्षा अधिक म्हणजे सुखा करता त्याचे सेवन म्हणजे केवळ शारीर म्हणजे शरीराला अपेक्षित स्थितीसाठी जेवढं आहे तेवढंच फक्त तो काय करतोय त्या ठिकाणी त्याचं फक्त ग्रहण करतो. परंतु शरीर स्थितीकरिता जरी शब्दादी विषयांचे सेवन करावे लागले तरी राग द्वेष यांचा त्याग करूनच सेवन करतो. जरी त्यांचं सेवन करत असला त्या ठिकाणी शरीरा अपेक्षित असणाऱ्या वस्तूंचं तरी सुद्धा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा राग आणि द्वेष जो आहे हा राग द्वेष निर्माण होऊन देत नाही. तथा त्यानंतर काय करतोय? ततः का विविक्त इति विविक्त सेवी अरण्य निधी पुलीन गिरी गुहादीन विविक्तान देशान सेवितुम शीलम अस्य इति विविक्त सेवी लघ्वाशी लघ्व क्षणशीलः विविक्त सेवा लघ्वाशनयोः निद्रादि दोष निवर्गत्वेन चित्त प्रसादहेतुत्वं ग्रहणं यद्वाक्काय मानसा वाक् कायश्च मानसञ्च यतानि संयतानि यस्य ज्ञाननिष्ठस्य स ज्ञाननिष्ठा यतिः यत् वाक् काय मानसश्च स्यात् एवं उपरत सर्वकरणः सन् ध्यानयोगपराः ध्यानम् आत्मस्वरूपचिन्तनं योगः आत्मविषये एकाग्रीकरणं तौ ध्यानयोगो परत्वे तव्यौ यस्य स ध्यानयोगपरः नित्यं नित्यग्रहणं मन्त्रजपाद्य अनुकर्तव्य अभावप्रसनाश वैराग्यं वैराग्यस्य भावः दृष्टादृष्टेषु विशेषो वैतृष्ण्यं समुपाश्रितं सम्यक् उपाश्रितः नित्यम् एव इत्यतः. त्यानंतर अशा प्रकारे असणार होतो. त्यानंतर चित्ताची एकाग्रता व प्रसन्नता प्राप्त व्हावी म्हणून काय करेल तो? विविक्त सेवी म्हणजे अरण्य नदीचे तीर पर्वत गुहा इत्यादी एकांत व पवित्र देशाचे सेवन करण्याचे याचे शील आहे. अशा प्रकारे तो मगाशी सांगितल्याप्रमाणे एकांतावस्थामध्ये तो जाईल. आणि त्यानंतर ज्याचा स्वभाव झालेला आहे तो विविक्त सेवी. लघ्वाशी म्हणजे लघु म्हणजे परिमित हितकर आणि पवित्र अन्न खाणाराच. हे 3 मुख्य सांगितलं. काय? लघ्वाशी म्हणजे अत्यंत परिमित अपेक्षित जेवढा आहे तेवढा. अष्टौ ग्रासौ मुनिर्भक्षे किती पाहिजे? फक्त 8च घास मुनींना सांगितले.
अष्टौघासो मुनी बक्षेत षोडशम वानप्रस्थिनः. त्यानंतर वानप्रस्थी किती खाईल तो 16. नंतर द्वात्रिंशस्य गृहस्थस्य, गृहस्थी 32, जो गृहस्थी आहे त्याने 32 घास अन्न खाल्ला पाहिजे. आणि मग पुन्हा सांगितलं यथेष्टम ब्रह्मचारिणः, जे ब्रह्मचारी आहे विद्याभ्यास करणारे आहेत त्यांना यथेष्ट सांगितलं. म्हणजे प्रत्येकाला किती परिमाण पाहिजे ते सांगितलं. वानप्रस्थी 16, यती जो आहे मुनी जो आहे अत्यंत जो योग साधना तत्पर आहे त्याने 8च घास खाल्ले पाहिजे. 16 घास जो वानप्रस्थी आहे, 32 घास जो गृहस्थी आहे, आणि ब्रह्मचारी यथेष्टम. कारण सगळं आता विद्याभ्यास करायचा, सगळं मंत्र म्हणणं आहे, हे आहे ते आहे, मग बुद्धीला जास्त श्रम आहे. यथेष्टम त्या ठिकाणी सांगितलं. म्हणजे या ठिकाणी म्हणून जास्त का खाऊ नये ते त्याचं कारण सांगितलं. काय सांगितलं? लघ्वाशी. लघ्वाशी म्हणजे लघ्वासनशील हा, म्हणजेच काय लघ्वाशी म्हणजे लघु परिमित, थोडकाच म्हणून सांगितलं. लाजा दही आणि काय ऋषी आहार जो आहे त्याच्यामध्ये काय दही आणि काय लाजा म्हणजे असणारे त्या ठिकाणी साळीच्या लाह्या, बाकी नाही. अलग लक्षात आता काय आम्ही काय तेवढंच पाहिजे अलग लागतं त्या याच्यामध्ये सुद्धा. आता जाऊ तो विषयांतर भरपूर होईल त्या ठिकाणी, तो आपल्याला आता विषय नाही. म्हणून आता या ठिकाणी काय परिमित पिरित म्हणजे तेवढाच, एवढा पाहिजे अपेक्षित तेवढाच तो परिमित. नंतर हितकारी, त्यानंतर खाल्ल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या हृदयामध्ये हा वगैरे चंचलता वगैरे होता कामा नये, शांतपणे आणि बराच वेळ ते खाल्लेला आहार त्या ठिकाणी राहिला पाहिजे असा हितकारी. आणि पवित्र, अलग लक्षात अत्यंत तो काय पाहिजे पवित्र आहे, त्याच्यामध्ये बाकी काही नाही पाहिजे असा प्रकारचा असणारा जो आहार, तोच आहार घेणारा, अन्न खाणारा तो लघ्वाशी. विविक्त सेवा व लघु आसन हे निद्रा आदी दोषांचे निवर्तन करणारी आहे. विविक्त सेवी आणि लघ्वाशी का पाहिजे? निद्रादी दोष आहेत, अलग भरपूर काहून काय साधना होत नाही अलग. मग काय तेवढंच अन्न खाल्ल्यानंतर जे आहे जामाता म्हणजे जे काय होतं, जे निद्रा आहे ते आधीमध्ये तंद्री येते, अलग लक्षात. त्याला वाटतंय मी ध्यानाला बसतो पण 2 तास झोपच काढेल बसल्या बसल्या, त्याचा काय उपयोग का नाही. आणि म्हणून किती पाहिजे शरीर काय झालं पाहिजे जागृत अवस्थेमध्ये राहिला, निद्रा अवस्थेत जायला नाही पाहिजे. तामसिकता नाही राहिली, सात्विकता राहिली. तामसिकता आणि सात्विकता जवळजवळ एक सारखेच गुण आहेत, परंतु इथे निद्रा आहे पुढे तामसिक मध्ये, पण इथे सात्विक जागृत अवस्थेमध्ये परमेश्वराचं ध्यान, म्हणून तो फरक आहे दोघांमध्ये. आणि म्हणून ते होण्याकरिता म्हणून काय लघु अन्न पाहिजे थोडक्यात, आणि कसा सात्विक आहार पाहिजे त्या ठिकाणी. ते सगळी लक्षणं मागे सांगितली, इथं काय सांगायची आता पुन्हा त्याचं गरज नाही. आणि म्हणून लघु आसन हे निद्रा आदी दोषाचे निवर्तन करणारे या रूपाने चित्तप्रसादाला कारण होत असल्यामुळे येथे ग्रहण केले. यथवाक काय माणसा वाक शरीर व मनस ही ज्या ज्ञाननिष्ठाचे नियमित अगदी निरुद्ध केलेले आहे तो ज्ञाननिष्ठ म्हणजे कायिक वाचिक मानसिक जो काय एका स्तरावर चालतो. थोडक्यात जे मनात आहे तेच बोलेल, जे बोलेल तेच करेल, त्याच्यामध्ये काय करतो इकडे तिकडे करत नाही. अशा प्रकारे तिघांमध्ये ज्याची समानता आलेली आहे त्याला साधू म्हटलं त्या ठिकाणी. तसं सुभाषित पण आहे. आणि येत वाक काय होय याप्रमाणे ज्याची सर्व इंद्रिय परत झालेले असा होऊन ध्यान योग प्रहा. ध्यान म्हणजे आत्मस्वरूपाचे चिंतन. ध्यान म्हणजे काय करतोय मग स्वस्वरूपाचे चिंतन. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मान. आत्म्यामध्ये आत्म्यातच असणार परमेश्वराचं असणार या ठिकाणी आत्मध्यान तेच सांगितलं. ध्यान म्हणजे आत्मस्वरूपाचं चिंतन. सच्चिदानंद स्वरूप जो आत्मतत्व आहे त्या सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्वाचं या ठिकाणी काय करतोय तो चिंतन. योग म्हणजे आत्मविषयातच त्याला एकाग्र करतो तो ध्यान योग. अशा प्रकारे स्वस्वरूपामध्ये जय जय स्वसंवेद्य स्वरूप जे आहे आत्मतत्व त्या आत्मतत्वामध्ये म्हणजेच मी कोण त्याचं यथार्थ ज्ञान घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एकाग्र करणे म्हणजे ध्यान योग. परत्वेन श्रेष्ठ साधन या रूपाने ज्याला कर्तव्य असतात तो ध्यान योग प्रहा. नित्य म्हणजे नित्य सतत ध्यान योग यामध्ये घडून गेलेला म्हणजे अशा प्रकारे तो एक दिवस करतोय असा नाही. म्हणून वियुक्त सेवी सांगितलं अलग लक्षात. त्याला बाकी काही कार्यक्रम नाही पाहिजे त्याला, नाही तर आहेत कार्यक्रम आम्हाला. सकाळी उठलं की आता क्लास झाला की आज इकडे जायचं, उद्या तिकडे जायचं, आज कळस बसवायचं, उद्या प्रवचन करायचं, परवा आणखी काय करायचं, हे काही नाही पाहिजे. जो आत्मज्ञानी आहे त्या आत्मज्ञानाला फक्त आत्मचिंताच पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अन्य कशाचीही चिंता नाही पाहिजे कुठल्याच गोष्टीची. राजसिक तामसिक सोडून द्या, सात्विक सुद्धा मला अमुक करायचंय मला तमुक काही नाही. आत्मचिंता सगळ्यात मोठी. त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणून तस्य कार्यम न विद्यते सांगितलं. त्याला दुसरं काही कार्य नाही. एकदा त्याला कळलं काय ते आत्मस्वरूप मला प्राप्त करून घ्यायचं आहे असं म्हणून ते सांगितलं तो श्लोक. यस्य आत्मरतिरेव स्यात्
आत्मतृप्तश्च मानव आत्मनैवच संतुष्ट आत्म्या व्यतिरिक्त स्वस्वरूपाच्या व्यतिरिक्त त्याला मग अन्य काही दिसलं नाही पाहिजे. म्हणजे मग इकडे तिकडे जाणंच त्याचं काय होईल, थांबेल. मग इकडे नाही जाणार, तिकडे नाही. एकांते सुखमाप्स्यता, एकांत वियुक्त सेवी. काय वियुक्त सेवी, तर बाकी कार्यक्रम असल्यामुळे काय मग इकडे जाणार तिकडे जाणार. मग इथे काय मग काय असते, ध्यान जे आहे की जी साधना आहे नित्यनेमाची, नित्यनेमना मी तो प्राणी दुर्लभ म्हणून सांगितलं, नित्याची असणारी साधना, त्याच्यामध्ये काय होईल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार होणार, बदल होणार नाही थोडक्यात. म्हणजे अशा प्रकारे नित्य सतत ध्यान योग या अत्यंत त्याला बस माहिती. स्नान झालं तर सकाळी मला पहाटे उठायचं ब्रह्ममुहूर्तावर. एकदा उठल्यावर 3-3:30ला मला काय करायचं, स्नान आधी करायचं का उठल्यानंतर उत्तमा सहजावस्था त्या अनुषंगाने त्या ब्रह्मभावाला तो प्राप्त होईल. जोपर्यंत काय होईल, दुप्त तारका होत नाही, म्हणजे थोडा प्रकाश यायला लागला की मग काय निघेल तो कुटियाच्या बाहेर आणि काय करेल, स्नानाआधी त्यासाठी नदीवर जाईल, पवित्र जलाने स्नान करेल. त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी संध्यावंदनादे आधी काय ते असेल ते मंत्र जप वगैरे सगळं त्या ठिकाणी करेल. त्यानंतर पुन्हा आपल्या कुटियामध्ये येईल. पुन्हा बाबा काय काय नित्यकर्म असतील, अग्निहोत्रादी वगैरे ती करेल. परमेश्वराचं पूजन असेल, तिथं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये एखादं छानपैकी पूजन वगैरे करेल. त्यानंतर काय तिथे असेल समजा क्षीरादी म्हणजे दूध वगैरे थोडंसं घेईल. अजून भिक्षाटन नाही, भिक्षाटन 12 वाजता जाईल. कोणी दिला असेल किंवा एखादा भक्त वगैरे आला असेल त्या ठिकाणी फार गुरूंवर श्रद्धा असणारा बाबा काहीतरी घेऊन, तर तेवढं क्षीर वगैरे काय घेईल. पुन्हा आपल्या साधनेला बसतील. दुपारी पुन्हा 12 वाजता पुन्हा स्नानादी करतील किंवा 12 वाजता उठतील आपले कमंडलू घेऊन पुन्हा तेवढ्या आसपास असणाऱ्या एखाद्या गावामध्ये जाऊन थोडं भिक्षाटनादी करून येतील. पुन्हा स्नान संध्यापूजा आदी करून भिक्षाटन घेतील, थोडीशी विश्रांती करून पुन्हा आपली असणारी साधना अशा प्रकारे काय करतील. अशा प्रकारे तो साधक एकांत नित्य सतत ध्यान योग हा त्याच्यामध्येच काय होतो, घडून गेलेला, त्याच्यामध्येच लीन झालेला. त्याला दुसरा त्याच्या डोक्यामध्ये विषय काही नाही. मला आज इकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे, माझा हा प्लॅन केलेला आहे. प्लॅन वगैरे आता याचे काही नाही. अलग लक्षात, प्लॅनर जे आहे ते प्लॅनर याने आपलं झाकून ठेवून दिलं आहे. आता कुठलाच प्लॅनर नाही, एकच याचा प्लॅनर, परमेश्वराला कधी मी प्राप्त करतो एवढा एकच प्लॅन करणार तो, दुसरा कुठलाच प्लॅन नाही त्याचा. आणि म्हणून अशा प्रकारचा हे साधकाची असणारी कुठली पुढची अवस्था आहे की आपण साधना करत असताना इतर या सगळं ठीक आहे, आता हे सगळ्यांमध्ये राहून साधना करतो, पण पुढे जाऊन काय केलं पाहिजे, पुढे जाऊन हेच केलं पाहिजे. हा शेवट पुढे आपण म्हणतो ना, याच्यात पुढे गेला तसं साधकाचं आहे. सिद्धावस्थेपर्यंत जाण्यासाठी आता पहिल्या स्टेशनला ठीक आहे हे भेटले ते भेटले, पण पुढे जशी स्टेशन जातील तसं एकाला सोडतच जायचं आहे. म्हणून एकांते सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे सतत ध्यान योग यामध्ये घडून गेलेला आहे. याचा नित्य शब्दाने काय करायचं, मंत्र जप प्रदक्षिणाप्रमाणे इत्यादी ध्यान योगाला प्रतिबंध करणाऱ्या अन्य कर्तव्यांचा अभाव आहे. तद्व्यतिरिक्त मग त्याच्याही पुढे जाऊन काय करेल, ध्यान योगाच्या व्यतिरिक्त अन्य काय जे आहे त्याचाही हळूहळू काय करेल, तो त्याग करेल. आणि मग काय, वैराग्यम विरागत्व अनासक्ती दृष्ट अदृष्ट विषयामध्ये वैतृष्ण्य म्हणजे तृष्णा नसणे अशा वैराग्याला तो प्राप्त करेल. आणि ध्यान योग होईल. म्हणजे अत्यंत असं काय उत्तमा सहजावस्थेमध्ये त्या परमेश्वराचं असणारं चिंतन, त्या आत्मस्वरूपाचं असणारं ध्यान त्या ठिकाणी असून फक्त परमेश्वरच आहे, त्या परमेश्वराच्या व्यतिरिक्त काही नाही. अशा प्रकारे तेवढेच त्यात असणाऱ्या सच्चिदानंद स्वरूप निर्विकल्पक स्वरूप कुठल्याही प्रकारच्या नामरूपाच्या अतीत असणारा तो परमेश्वर, त्या परमेश्वराचं त्या ठिकाणी काय करेल, तो ध्यान करेल. किंच अहंकार अहंकाराणं देहादिषूतं बलं सामर्थ्यं कामसंयुक्ता न इतरतः शरीरादि सामर्थ्यं स्वाभाविकत्वेन काय करतो, तत्यागस्य अशक्यत्वात् दर्पो नाम अर्हांतरभावी धर्मातिक्रमहेतोः हृष्टो दृप्यते दृप्तो धर्मामतिक्रमस्ति. नंतर इति स्मरणात्तंच इच्छां द्वेषं परिग्रहम् इंद्रियमनोगतदोषपरित्यागेऽपि शरीरधानप्रसंगेन धर्मानुष्ठाननिमित्तेन वा वाक्यापरिग्रहात्
परिग्रह प्राप्तः तंच विमुज्य परित्यज्य म्हणजे काय परमहंस परिव्राजकाचार्य भूत्वा देह जीवनमात्रेपि निर्गतमभावः निर्ममः अतएव शान्तः उपरतः या संहृत हर्षायासाया यतिः ज्ञाननिष्ठः ब्रह्मभूयाय ब्रह्मभावनाय कल्पते समर्थः भवति इत्यर्थः। अशा प्रकारे हा जो आहे तो काय करतो ज्ञाननिष्ठ असा असणारा हा ज्ञाननिष्ठ काय करतोय तर हा ज्ञाननिष्ठ काय करतो अशा असणारा ज्ञाननिष्ठ यती आणखी एका विशेषणाचा पूर्वोक्त विशेषणाशी समुच्चय करतात अहंकार। अहंकार म्हणजे देह इंद्रिय इत्यादिकांमध्ये अहम अशी भावना ठेवणे हाच अहंकार आहे। अलग लक्षात प्रत्येकामध्ये मी माझी मी चा असणारा अस्तित्व ठेवणं म्हणजेच अहंकार। त्यालाच बल कामरागादियुक्त सामर्थ्याला इतर शरीरादिकांचे सामर्थ्य ते विकसित नाही तेच बल। शरीरामध्ये अहम भावना ठेवणं आणि इतर कार्य करणं हेच काय त्याचं कामरोगार म्हणजेच काय कामरागादिकाला त्या ठिकाणी तो काय स्थान करून देतो तेच त्याचं बल सांगितलं या ठिकाणी। आणि कारण त्या स्वाभाविकत्व असल्यामुळे त्याचा त्याग करता येणे अशक्य आहे आणि म्हणजे अशा प्रकारचे काम क्रोधादी आहे अहंकाराच्या अनुषंगाने त्याचा मग काय त्याग करणं अत्यंत काय अशक्य आहे। दर्प हा म्हणजे हर्षानंतर होणारा व धर्माच्या अतिक्रमाला कारण होणारा एक मानसिक विचार। याविषयी इष्ट झालेला दृप्त म्हणजे दर्पयुक्त होतो व दर्पयुक्त झालेला धर्माचे अतिक्रमण करतो असे स्मृतिवचन आहे। अशा त्या दर्पाला काम काम म्हणजे इच्छेला क्रोध म्हणजे द्वेषाला व परिग्रहाला इंद्रियागत व मनोगत दोषाने जरी परित्याग केलेला तरी शरीरधानाच्या प्रसंगाने किंवा धर्मानुष्ठाच्या निमित्ताने बाह्य परिग्रह प्राप्त होतो। त्या बाह्य परिग्रहाचा त्याग करून म्हणजे कुठल्याही प्रकारचा जो परित्याग बाह्य परित्याग आहे बाह्य जी आसक्ती आहे ते सर्वाचा त्याग करून परिग्रहाचा त्याग करून परमांस परिपराजक होऊन देह जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तू विषयांचा ज्याच्या ममत्व हा भाव हे माझ्या आई वृत्ती राहिली नाही तो म्हणजे अशा प्रकारे त्यानंतर सर्वांचा त्याग करून त्यानंतर देहादी अपेक्षित ज्या वस्तू आहेत आसपास त्याच्यामध्येही कुठलाही निर्मम कुठल्याही प्रकारचे ममत्व त्याच्यामध्ये नसणारा काय परमहंस परिव्राजकाचार्य काय अभावी निर्महा हा जो आहे हा काय वृत्ती निर्ममा होतो म्हणून अहंकार आणि मोहत्व यांचा अभाव शांत म्हणजे उपरत झालेला जो आयासी टाकून सुखी झालेला ज्ञाननिष्ठ तो ब्रह्मभूय होणे असं म्हणजे ब्रह्मरूप होणे असं योग्य म्हणतो। अशा प्रकारे या सगळ्या वृत्तींनी युक्त झालेला तो आहे म्हणजेच काय ज्याच्या अंतःकरणामध्ये आता अन्य विषयांविषयी कुठल्याही प्रकारची आसक्ती राहिलेली नाही। हे मला पाहिजे हे माझ्या पाशी राहिलं पाहिजे अशा प्रकारची जी भावना आहे त्या अशा भावनेचा परिपूर्ण ज्याच्या मनामध्ये त्याग झालेला आहे असा जो साधक आहे तोच साधक का तो ब्रह्मरूप होण्यास योग्य होतो तो ब्रह्माला जीवनामध्ये प्राप्त करून घेतो। आणि मग काय होतो बुद्ध्या विशुद्धया उक्त न्यायनं त्यानंतर काय होतो तो तर ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचित न कांक्षाची असणारी लक्षणं एकदा तो ब्रह्मभूत झाल्यानंतर काय होतो तो प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती नंतर सर्वेषु भूतेषु मदभक्तीं लभते परा सर्वभूतमात्रांमध्ये तो काय ज्ञानरूप भक्तीला प्राप्त होतो। एकच परमेश्वर पाहून ज्ञानरूपची परामुक्ती आहे। चतुर्थ स्थानीय आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच वर्तश याच्या ज्ञानी नित्ययुक्ता एक भक्ती विषय असणारी ज्ञानस्वरूप भक्ती त्या ज्ञानस्वरूप भक्तीला तो जीवनामध्ये प्राप्त करतो। त्याचा असणारा विशेष व्याख्यान सोमवारच्या पाठामध्ये म्हणजे उद्या रविवारी उद्या पाठ काही होणार नाही मग सोमवारी पण सोमवारच्या पाठाला 54वा श्लोक त्या ठिकाणी आरंभ केला जाईल।